नमस्कार शेतकरी मित्रांनो, 15 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाला। 16 डिसेंबर रोजी आज महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन होतं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये 33,788.40 कोटी रुपयांची पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आणि ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। आता ही जी तरतूद आहे याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये काही तरतुदी असतील असं आपल्याला वाटलं होतं, तर ते नक्कीच आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच याच्यातून तुम्हाला मिळणारी माहिती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मंत्री उदय सामंत यांनी पुरवणी मागणी मांडल्या असताना ज्या अर्थसंकल्पीय वाटपासाठी सरकारने मागितलेल्या अतिरिक्त निधींची वाटप याच्यात करण्यात येणार असल्याचं आपल्याला दिसत आहे। मागील अर्थसंकल्पामध्ये माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा केली असताना 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळालेले आहेत। याच्यातनं आपल्याला दिसतंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितलं होतं की मासिक भत्ता जो आहे तो 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचं बजेट आणि अंमलबजावणी केली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं। आता जी काही अंमलबजावणी केली जाणार आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद इथे करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 26 ऑगस्ट रोजी हा पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता। याला दुर्दैव आपल्या महाराष्ट्र सरकारचं त्यांनी व्यवस्थितरित्या ते हँडल केलं नाही। तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 7,490 कोटी रुपये, उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागासाठी 4,112 कोटी रुपये, नगर विकासासाठी 2774 कोटी रुपये, ग्रामीण विकासासाठी 2007 कोटी रुपये, आदिवासी विभागासाठी 1830 कोटी रुपये। मग राहिला आपला शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन जे काही आपले विभाग आहेत, ओके, महसूल विभाग आहेत, याच्यासाठी निधी आज कुठे जाहीर करण्यातच आलेला नाही आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो की आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी बरं का, ज्या योजनांसाठी शेतकऱ्यांच्या योजनांसाठी पैसा कुठून उपलब्ध केला जावा या शेतकऱ्यांसाठी पुरवण्या मागण्यांमधून तरी कोणीतरी इथे आवाज उठवला असता, पण आज ते आपल्याला कुठे दिसत नाहीये आणि मे बी आज नाही झाला तर उद्या ते नक्कीच त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील। त्याच्यावरच्या ज्या काही पुरवण्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा जो काही सोयाबीन कापसा भावांतर योजनेअंतर्गतचा जो काही हप्ता आहे, जे काही अनुदान आहे, पीक विमा आहे, अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आहे, शेतकऱ्यांच्या अजून कुसुम सोलर पंपाच्या योजना आहेत, या ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या योजनांसाठी शासनाने इथे कोणीही बोललेलं आपल्याला दिसत नाही। अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांना। आणि आता बघूया पुढे म्हणजे जे काही आता अधिवेशन चालणार आहे त्या अधिवेशनामध्ये आपल्या शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय, कोणत्या योजना, कोणत्या गोष्टी, किती निधी उपलब्ध करून देतो ते आपण नक्कीच जाणणार आहोत। त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मिळणार आहे। आजचा अपडेट असाच होता की आज आपल्यासाठी इथे काही त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं नाहीये। लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।